की आम्हाला तुम्ही बाबासाहेब सांगा पण महार सांगू नका। म्हणजे आम्हाला बाबासाहेब चालतील पण महार अजिबात चालणार नाही। त्यांनी आमच्या अण्णाभाऊ साठेंना या निमित्ताने एक गोष्ट सांगतो की आयोजकांनी एक भलं मोठं नोटीस काढलंय आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की कोणीही कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे। आमच्या भावना दुखावतात त्या आम्ही सहन करायच्या आणि कुणाच्याच भावना दुखवायच्या नाही। बाबासाहेब म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार। पण इथं झालेला हा सामाजिक ठराव आहे आणि तो मला मान्य आहे, म्हणून संवैधानिक शब्दाने पुढे जातो बांधवांनो की वर्गीकरण होत नाही तोपर्यंत आपल्याला मागे हटायचं नाही। आम्ही जेव्हा या राज्यामध्ये फिरत असतो तेव्हा आम्ही पाहिलेला समाज डोळ्यामध्ये अश्रू आणणारा समाज आहे। संविधानाचं निर्मिती होताना, संविधानाचं या देशाला लागू होताना संविधानाचा एवढाच हेतू होता की या सगळ्या वंचित लाभवंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला का न्याय मिळाला नाही पाहिजे हे आमचं फक्त दुःख नाही। आमची माणसं, तळागाळातली माणसं, गावाच्या कुसाच्या बाहेर राहणारी गावखेड्यातली माणसं आजही एवढ्या मोठ्या प्रगल्भ राज्यामध्ये, देशामध्ये आणि आधुनिक युगामध्ये गरीब कशी काय आहे? का आमची माणसं काच पत्रा गोळा करतायत? का आमची माणसं भंगार गोळा करतायत? का आमची माणसं रानावनात अजून जात आहेत? का आमची माणसं मजूर झालेली आहेत? आमच्यावर जो आरोप होतोय तो चुकीचा आरोप आहे, फेक नरेटिव्ह आहे ते आमची माणसं शिकत नाही। शिकून सुद्धा आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध होत नाही, म्हणून आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे हे आमचं या ठिकाणचं म्हणणं आहे। बांधवांनो लक्षात घ्या की ज्या पद्धतीचा विरोध होतोय तो संवैधानिक आणि संविधानाच्या कृतीला अनुसरून असायला हवा होता। पण अण्णाभाऊंचा अपमान आणि लहुजींचा अपमान या महाराष्ट्रातला कुठलाच मातंग कधीच सहन करणार नाही आणि या लोकांना कधीही सोडणार नाही। फक्त माझं या ठिकाणच्या आंबेडकरवादी मातंग समाजाला, माझ्या नेत्यांना विनंती आहे की आम्हाला तुम्ही बाबासाहेब सांगा पण महार सांगू नका। म्हणजे आम्हाला बाबासाहेब चालतील पण महार अजिबात चालणार नाही। त्यांनी आमच्या अण्णाभाऊ साठेंना परवा पुण्यामध्ये या देशाचे गृहमंत्री आले होते माननीय अमित भाई। काय म्हणले ते माहित आहेत का तुम्हाला? ते म्हणले की 1.5 दिवसाच्या शिक्षणाच्या जोरावर एवढं मोठं साहित्य लिहिणारे भारतातले अण्णाभाऊ साठे एकमेव उदाहरण आहे आणि अशा या अण्णाभाऊंच्या बद्दलची किमान शब्द मर्यादा पाळायला पाहिजे होती। मी अजिबात भडकाऊ बोलत नाही, मला ते आवडत सुद्धा नाही। आमची लढाई संविधानाला अनुसरून आहे, शासनासोबत आमचं भांडण आहे आणि शासन आम्हाला देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। माननीय फडणवीस साहेबांनी 2 वेळा आपल्या मुलाखतीमधून व्यक्त केलेलं आहे की मी या मागे राहिलेल्या जात समूहाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे, वर्गीकरण करणार आहे। फक्त माझ्या गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जसं राजेश भाऊ घोडेंनी सांगितलं की हजारो मोर्चे काढायला लागले तरी सुद्धा आपल्याला मागे हटायचं नाही। मला याची जाणीव आहे की आमच्या खिशामध्ये पैसे नाहीत, आम्ही प्रस्थापितांसारख्या सभा घेऊ शकत नाहीत। आमची माणसं या ठिकाणी भुकेल्या पोटानं आणि तहानलेल्या घशानं या ठिकाणी आलेत, ते सैरवैर उन्हामध्ये बसलेत। आम्हाला लाज वाटते की आम्ही सावलीमध्ये बसलोय बांधवांनो, पण हा संघर्षाचा लढा आहे आणि हा वर्गीकरणानंच थांबणार आहे। या ठिकाणी एक गोष्ट फक्त सांगतो की सामाजिक ऐक्य तुटू देऊ नका, 59 जातींना फूट पडू देऊ नका असं म्हणलं जातं, पण सामाजिक ऐक्य 2 भाऊ 59 भाऊ दिसायला सारखेच दिसले तेव्हाच होईल। नाही तर एका भावाची कापडं चांगली आणि एका भावाची फाटलेली कापडं हे काही सामाजिक न्यायाचं उदाहरण मला वाटत नाही बांधवांनो। म्हणून मी जास्त वेळ आपल्या सगळ्यांचा घेणार नाही। अतिशय महत्वाच्या आणि मोठ्या नेत्यांना आपल्याला बोलायचंय, तुम्हाला त्यांना ऐकायचंय। मला मुंबईच्या दिशेनं जायचंय। अमित भाऊ आणि आपले विष्णू भाऊ सुद्धा पब्लिक मध्ये बसलेले आहेत। लक्षात घ्या, मी शेवटचं एक वाक्य सांगतो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय। इकडे तिकडे फिरत असलेले मांग इकडे लक्ष द्या की आपला सामाजिक न्याय मिळवायचा असेल आणि अशा असंख्य मागण्या जर पूर्ण करायच्या असतील तर आमदार अमित गोरखेंना सामाजिक न्याय मंत्री झालं पाहिजे का नाही?
मोठ्यानं घोषणा द्यायच्या, झाला पाहिजे का नाही? अमित भाऊ सारखा माणूस पहिल्यांदा आपल्याला विधिमंडळामध्ये लढणारा मिळालाय. म्हणजे सगळेच चांगले होते, मी त्यांना नावं ठेवत नाही, पण सतत 24 तास अमित भाऊनी जी भूमिका घेतली ती न्यायाची भूमिका आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अमित भाऊनी आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेतली. म्हणून पुढचा सामाजिक न्याय मंत्री हा मातंग समाजाचा अमित गोरखेच असला पाहिजे. या भाषणानं मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं, आयोजकांचं, अमित भाऊ आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत.